FM 102.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. श्रोते हो, महिला विश्व या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे सादरकर्ते विनोद गवळी यांच्यासह मी सुवर्णा जाधव सर्व रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आहे. मंडळी, महिलांनी आपलं स्वतःचं एक विश्व जपलेलं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या कार्यरत आहेत आणि त्यांचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी त्या प्रत्येक स्तरावर स्वतःचं कुटुंब, स्वतःची आवडनिवड जपत स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते क्षेत्र कुठलंही असो, त्याच्यामध्ये त्यांचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण विविध क्षेत्रातल्या महिलांना आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये बोलवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांचं ज्या क्षेत्रामध्ये कार्य आहे त्या क्षेत्राविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण सुप्रसिद्ध अकोल्याच्या कथ्थक नृत्यांगना प्रियंका जोशी यांना आमंत्रित केलं आहे. मॅडम, मी आकाशवाणी परिवारातर्फे आमच्या स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते आहे. धन्यवाद मॅडम. मी खूप खूप आभारी आहे की मला तुम्ही इथे बोलवलं आणि माझा इंटरव्ह्यू घेता आहात, त्याच्यासाठी मी खूप खूप आभारी आहे. मॅडम, मी सांगताना सांगितलं की प्रत्येक क्षेत्र, अगदी चूल आणि मूल हे क्षेत्र जरी म्हटलं तरी कुटुंब ही प्रायोरिटी महिलांची असते आणि त्याच्यातनंही त्या आपल्या आवडीनिवडी जपत असतात. तर हे जपत असताना तुमचं क्षेत्र अगदीच वेगळं आहे. तर आपण ज्या क्षेत्रामध्ये तुमचं करिअर करता आहात, तुमचं एक विद्यालय आहे जे आपण चालवतात, तर हे क्षेत्र अगदी महिलांसाठी वेगळं आहे. आपल्याला या क्षेत्राची आवड कशी निर्माण झाली? तसं पाहिलं तर नृत्य हा एक छंद आहे, तुम्हाला माहिती असेलच. तर लहानपणापासूनच मला नृत्याची फार आवड होती आणि इकडे आईबाबांचं असं होतं की नाही, शिक्षण प्रॉपर कर, इंजिनिअरिंग कर, किंवा माझं इकडे शिक्षण जे आहे ते BCom झालं आहे, बॅचलर इन कॉमर्स, आणि मास्टर इन कम्प्युटर ॲडमिनिस्ट्रेशन असं झालेलं आहे. त्याच्यामुळे ते सांभाळून मी नृत्य पण सुरू ठेवलं आणि मग म्हणून त्याच्यात नृत्य विशारद झाले आणि अलंकार केलं अकोल्याच्या गुरु राधिका साठे मॅडमकडे. वयाच्या कोणत्या वर्षापासून आपण? मी 10वी नंतर, वयाच्या 15व्या वर्षापासून आपण हे नृत्य शिकायला सुरुवात केली. म्हणजे नृत्य ही तुमची आवड जरी असली तरी कथ्थक हेच नृत्य तुम्हाला का निवडावंसं वाटलं? खूप सुंदर नृत्य, मला ते लहानपणीपासून आवडायचंच. बऱ्याचदा आपण तेव्हा टीव्हीवरच बघायला मिळायचं आपल्याला. तर माधुरी दीक्षित झालं किंवा अजून सगळ्या ॲक्ट्रेस, आपल्या जुन्या ॲक्ट्रेस झाल्या, सगळ्यांचं नृत्य मला फार आवडायचं करायला आणि मी तसं करायची, कॉपी पण करायची, म्हणजे प्रयत्न पण करायची. बॉलिवूड जास्त करायची त्यावेळेला, जेव्हा कथक माहिती नव्हतं जास्त. मग विचार केला की नाही, आपल्याला हे पहिल्यापासून शिकणं आवश्यक आहे, तर आपण याच्यात पुढे जाऊ शकू. म्हणून मी स्वतःच जाऊन क्लास लावला आणि मग नंतर आईबाबांना सांगितलं की आईबाबा, मी क्लास लावला, आता मला क्लासमध्ये कंटिन्यू करायचं आहे. बरं, आपण असं जनरली नृत्याचे प्रकार बघतो, तर कथ्थक हा एक वेगळाच प्रकार आहे. तर मला असं सांगा की याचा उगम कसा झाला किंवा याचा इतिहास काय आहे? कथक हे सुरुवातीला बघा मंदिर परंपरेपासून आलेलं आहे. मंदिरात जेव्हा कीर्तन व्हायचं, सुरुवातीला कीर्तनाच्या माध्यमातून लोक जनजागृती करायचे बऱ्याचदा. तर मग तेव्हा असा विचार करण्यात आला की कीर्तनासोबत जर का इथे नृत्य पण दाखवलं गेलं तर ते अजून चांगल्या पद्धतीने म्हणजे प्रसार करण्यात येईल. मग नंतर काही काळात जेव्हा मोगल साम्राज्य आलं तेव्हा काय झालं की ही थोडी दरबार परंपरेत गेली नृत्य संस्कृती. मग त्याला थोडं वेगळं रूप यायला लागलं. पण मग पुन्हा आमचे मोठे कलाकार आले कथकमध्ये, जसं पंडित बिरजू महाराजजी, विंदादीन महाराजजी. त्यांच्यामुळे काय झालं की कथक नृत्याला खूप सुंदर असं एक वळण आलं. म्हणून मग आता मंदिर परंपरेपासून ते चालत आलेलं आहे आणि आता ह्याची 4 घराणी मानली जातात. जयपूर, लखनौ, बनारस आणि आता रायगड असं आलेलं आहे. असं घराणं म्हणजे काय नेमकं? घराणं म्हणजे प्रॉपर एका ह्याच्यातनं चालत आलेली परंपरा. जसं एक ईश्वरी प्रसादजींपासून एक लखनौ घराणं सुरू झालं, मग त्यांनी त्यांच्या मुलांना हे शिकवलं पुढे जाऊन, मग ते वंश परंपरेगत ते चालत आलं. म्हणून मग आजपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत ते जवळपास 200 वर्षापूर्वीची म्हणता येईल गोष्ट असं म्हटलं तरी चालेल. खूप जुना इतिहास या कथक नृत्याला आहे आणि घराणेशाही परंपरेतनं हे आजपर्यंत इथपर्यंत पोहोचतं आहे. पण याच्यामध्ये मग काही बदल घडलेत का? भरपूर बदल घडले. आता काय होतंय, बऱ्याचदा बॉलिवूड लोक याच्यात मिक्स करतात. कथकचं जे ओरिजिनॅलिटी आहे ती थोडीशी एक होते, बॉलिवूड मिक्स करतात, म्हणजे थोडं चांगलं नाही दिसत ना. म्हणजे जे ओरिजिनल आहे ते ओरिजिनल ठेवा आणि मग त्याला तुम्ही करू शकता तुमच्याप्रमाणे. अजून मला असा एक प्रश्न पडतो की ह्या नृत्याची वेगळी अशी काही वैशिष्ट्ये आहेत का? वेगळी वैशिष्ट्ये भरपूर आहेत. म्हणजे हे जर का तुम्ही शिकलत
तर दुसरे जे आर्ट फॉर्म आहेत ते तुम्हाला भारी नाही जात शिकायला, खूप इझी जातं. हा म्हणजे कथ्थक म्हणजे अगदी बेस आहे बेस आहे सगळ्या अगदी, अगदी. नृत्यांचा. हो हो. इतर डान्स फॉर्म तुम्ही बघितले, समजा भरतनाट्यम झालं, ओडिसी झालं, त्यांच्या हस्तमुद्रा आणि करण्याची पद्धत ही फार वेगळी आहे. म्हणजे ती लोकल पब्लिकला नाही समजत जनरली. जर का तुम्ही कथक प्रेझेंट करताय तर ते लोकल पब्लिकलाही समजून येतं. ज्यांना म्हणजे मूळ नृत्याचा काही गंध नाही त्यांना पण कथक नृत्य छान समजून येतं, असं एक माझं मत बघा आहे. मंडळी, माणसाला व्यक्त होण्याच्या अगदी वेगवेगळ्या भावना व्यक्त करण्याची पद्धती आहेत. हो. आणि कथक या नृत्यामध्ये तुम्ही हस्तमुद्रा ज्या आहे त्याच्यामधनं तुमचं म्हणणं सुद्धा तुम्ही श्रोत्यांपर्यंत पोहोचवू शकता. बरोबर. ही सुद्धा एक कला आहे. बरोबर. तर यामध्ये अशी वेगळी विशिष्ट अशी वेशभूषा केली जाते. हो, निश्चितच केली जाते. जर का मुली परफॉर्म करतायत तर व्यवस्थित घागरा, ओढणी असं एक त्यांचा पॅटर्न असतो, किंवा एक फ्रॉक पॅटर्न पण असतो अनारकली स्टाईल, तो पण तुम्ही घालू शकता. जर का मुलं परफॉर्म करतायत तर त्या कुर्ता पैजामा घालणं जरुरी आहे, शेरवानी, असं थोडंसं उठून दिसतील सगळ्यांमध्ये. स्टेजवरती पण ते कलर मॅच झाले पाहिजेत लाईट्सनुसार. अगदी. हे असं विशिष्ट आपण आहे. इतके वर्ष झाला आहात हे नृत्य शिकता आहात, तर आपले गुरु कोण? हां, सर्वप्रथम मी अर्चना क्षीरसागर मॅडमकडे माझं नृत्य सुरू केलं. पहिली ह्याच्यात परीक्षा असतात नृत्यामध्ये, तर 1 वर्षाचं मी त्यांच्याकडे केलं. मग नंतर त्या काही कारणाने पुण्याला शिफ्ट झाल्या. माझं तिथे मला बंद नव्हतं करायचं, म्हणून मग मी राधिका साठे मॅडमना जॉईन केलं. अकोल्यातल्या मोठ्या गुरु आहेत त्या, त्यांना जॉईन केलं. राधिका साठे हे सुद्धा या क्षेत्रातलं अगदी नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. अगदी अगदी. त्यांचे आता आउटडोअर पण खूप सुरू राहतं काम, मुंबई, पुणे, नागपूर कंटिन्यू सुरू राहतं. मग आता ही आवड आपल्याला निर्माण झाली, तर आपल्याला काही कौटुंबिक वारसा आहे का? नाही, माझ्या याच्या क्षेत्रात म्हणजे माझ्या कुटुंबामध्ये कोणी नृत्य करत नाही, मी एकटीच करते. अच्छा. मग आता आपण विशारद झाला आहात आणि स्वतःचं एक अकॅडमी सुरू केली अकॅडमी आहे. आहे, हो. त्या अकॅडमीचं नाव काय आहे आणि कुठे आहे? माझं नृत्यरंग कथक कला केंद्र म्हणून अकॅडमी आहे. अच्छा. 3 ब्रांचेस आहेत माझ्या अरे वा, अकोल्यामध्ये. अरे वा. एक जठारपेठला घरी आहे, एक गौरक्षणला आहे आणि एक दाबकी रोडला आहे. 3 वेगळ्या वेगळ्या याच्यात मी केलेल्या आहेत. आता सुरुवातीला मी दाबकी रोडला सुरू केली होती, पहिली शाखा माझी नृत्याची, कारण त्या एरियात नव्हता क्लास, असा मी निवडला. मग तिकडे सुरू केलं, मग इकडे शिफ्ट केलंय. आता सध्याच्या परिस्थितीत तुमच्याकडे किती विद्यार्थी आहेत? अराउंड 80-90 असतील. आता तुम्ही जे ठिकाणं सांगितली हो. म्हणजे गौरक्षण, गौरक्षण, जठारपेठ आणि दाबकी डाबकी रोड अगदीच लांब आहेत अकोल्याचा जो परिसर पाहिला तर. बरोबर. आणि महिला म्हटलं तरी कुटुंब, एक जबाबदारी, हे सगळं तुमच्या मागे असेलच. असतंच. आणि हे सगळं करत असताना मग हे कसं काय नियोजन करता तुम्ही? कसं आहे, पहिल्यापासूनच असं आहे. म्हणजे मी आधी गौरक्षणला राहायचे लग्नापूर्वी, तर तेव्हा कसं व्हायचं की माझा क्लास जो आहे, मॅडमचा क्लास इकडे खूप दूर असायचा, म्हणजे जवळपास मोरेश्वर कॉलनीकडे. त्याच्यामुळे तिकडनं इकडे येणं सोपं व्हायचं. आणि आम्हाला त्यावेळेला प्रोजेक्ट्स इतके मिळायचे, एखाद्या कॉलेजमध्ये जाऊन कोरिओग्राफी करा, एखाद्या शाळेत जाऊन कोरिओग्राफी करा, तर राहणं गौरक्षणला, मग न्यू इरा हायस्कूल इकडे तिकडे जाऊन कोरिओग्राफी करा. मग आम्ही बिंदास जायचो. त्याच्यामुळे ती भीती पहिलेच निघून गेली मनात, की बापरे मी गौरक्षणला राहते, मी जठारपेठला कसं जाऊ. त्याच्यामुळे आता ते इतकं फ्लुएंट आहे मला की मी 20 मिनिटात कुठेही पोहोचते. आणि करायचं आहे तर मग करायचं काय? आहे तर. आणि ऍक्च्युली लग्नाच्या 8 वर्षानंतर मला मुलगी झाली, तर 8 वर्षानंतर. आणि मग काय करते, दिवसभर मी सांभाळते तिला. माझे फक्त 3 क्लासेस सुरू आहेत. संध्याकाळचे 2 तास माझं काम असतं, दिवसभर मी पाहते. मग संध्याकाळी हस्बंड फ्री होतात, संध्याकाळी तिची जबाबदारी मी बिंदास त्यांना देऊन टाकते. तुम्ही दोघं पाहिजे ते करा, आणि मी मस्त बिंदास क्लासला ही आवड तुमची तुम्ही लग्नाच्या आधीपासून जपता आहात, शिकता आहात. पण मग सासरी आल्यानंतरही हे सगळ्या गोष्टीला तुम्हाला अगदी सहकार्य मिळालं, मिळालं? आरामात मिळालं. म्हणजे सासूबाईंना पण मी म्हटलं, सुरुवातीलाच म्हटलं, आई मला हे कंटिन्यू करायचंय, करू द्याल ना? बिंदास म्हणजे तुला पाहिजे ते कर. अरे वा, असं. अरे आणि वा. तेव्हाच हे अगदी म्हणजे तुम्हाला पाहिजे त्या क्षेत्रात जर तुम्हाला काही करायचं असेल तर तिथे तुम्हाला कोणाचं तरी पाठबळ, कोणाचं तरी सहकार्य, एक कुटुंब म्हटल्यानंतर महिलेला हे असणं फार गरजेचं आवश्यक असतं. आहे. हो हो. म्हणजे मिस्टरांकडनं पण भरपूर 90% साथ त्यांच्याकडनं आहे मला. अरे वा वा. म्हणजे घर सांभाळून, मग घरी कधी भाजी पण नाही झाली तरी, अगं तुला इथे जायचंय ना, जा, मग बघू आपण भाजी वगैरेचं, असं होतं म्हणजे बऱ्याचदा. असं जर कुठे कौटुंबिक तुम्हाला मिळत असेल सहकार्य, तर महिला तेवढ्या मोकळेपणाने वावरू शकतात किंवा त्या बिनधास्त काम करू शकतात, बिना टेन्शन ते काम करू शकतात. अगदी अगदी. तुम्ही एक पाहिलंय का, महिलेचं विश्व जे आहे 80% तिलाच ऍडजस्ट करावं लागतं. कितीही तुमचं लव्ह मॅरेज असू दे किंवा अरेंज मॅरेज असू दे किंवा खूप करोडपतीही मॅरेज असू दे किंवा
साधं घरातलं पण मॅरेजेस होते 80% ते 90% महिलेलाच मॅनेज करावं लागतं. पण ते जर का माहिती आहे पटकन मॅरेज करा आणि निघा आपापल्या कामाला, असं माझं एक सगळ्यांना सांगणं असेल. तेच हे जे क्षेत्र आहे नृत्य, हे कला रंगभूमीशी निगडीत आहे. हो. तर या आपल्या चित्रपट क्षेत्र म्हणा किंवा जे आपले नाटकं आपण टी व्हीवरती बघतो किंवा रंगभूमी क्षेत्रामध्ये ह्याला कसा वाव आहे बऱ्याचपैकी आजकाल काय झालं की नाट्यामध्ये गाणं पण आलेलं आहे. आत्ताच मी मध्ये एक पाहिलं, संगीत देव बाभळी, काय सुंदर गाणे म्हटले त्यांनी त्याच्यामध्ये, एक नाटक आहे त्याच्यामध्ये. आता तसं पण बऱ्याच नाटकामध्ये नृत्य पण आलेले आहेत, म्हणजे बऱ्याचदा कथक नृत्याचा वापर केला जातो मध्ये नाटकांमध्ये. आता तुमचे हे विद्यार्थी जे तयार झालेले आहेत तुमच्या अकॅडमीमधनं, ते रंगभूमीवरती परफॉर्म करतात किंवा असं कोणते विद्यार्थी आहेत का गेलेले? आहेत. म्हणजे बरेचसे शोज अरेंज करते अकोल्यातल्या अकोल्यात, जेवढं मला शक्य आहे. आताच पाडवा पहाटचा कार्यक्रम आहे आमचा, तिकडे दापकी रोडला राम मंदिर आहे पुसेगावकरांचं. त्याच्यामध्ये पाडवा पहाट आम्ही सकाळी 6 वाजता कार्यक्रम घेतोय आणि तिथल्या माझ्या दापकी रोडच्या विद्यार्थिनी आहेत. आणि शिवाय वर्षभरात एक अॅन्युअल शो मी अरेंज करतेच मुलींसाठी. स्टेज जितका शक्य आहे तितकं मी द्यायचा प्रयत्न करते. आणि शिवाय पालकांकडनं पण येतं की ह्या कॉम्पिटिशनला मॅडम आम्हाला मुलीला घेऊन जायचं आहे, त्यांना मी गाईड करते की मी नृत्य बसवून देते, पुढचं तुम्ही बघा तिला कुठपर्यंत न्यायचं आहे. नृत्य म्हटलं की असे वेगवेगळे प्रकार आपण पाहतो. हो. आता तुम्ही कथक नृत्यामध्ये पारंगत आहात आणि मग इतर नृत्य आणि ह्या नृत्यामध्ये असा काय फरक आहे? हे भावप्रधान नृत्य आहे. अच्छा. वेस्टर्न डान्स तुम्ही करायला गेले त्यात थोडे भाव कमी बघायला मिळतात. कथक करायला जाल तुम्ही, याच्यात पण भावअंग खूप सुंदर आहे, म्हणजे भावअंगाचाच वापर जास्त केला जातो. म्हणजे इतर नृत्य प्रकारापैकी भावनात्मक किंवा भावअंग या नृत्य प्रकाराला वेगळं हे एक अंग आहे. बरोबर आहे. याच्या व्यतिरिक्त अजून काही सांगता येईल का आपल्याला की या फरक असा आहे? भरतनाट्य आहे, शास्त्रीय हा पण आहे की वेस्टर्न मध्ये तुम्ही रेकॉर्डेड करू शकता, कथक मध्ये तुम्हाला लाईव्ह तबला पेटीवरच नृत्य करायला लागतं. आजही परीक्षा द्यायची झाली तरी नृत्य हा तबला पेटीवरच आम्हाला अकंपनिस्ट आर्टिस्ट बरोबरच परफॉर्म करावी लागते, तेव्हा त्याला मार्क आहे. तिथे जर का आम्ही रेकॉर्डेड वापरलं मुलगी पास होत नाही. असं कंपल्सरी आहे. अच्छा. त्याला संगीताची जोड पण पाहिजेच. हो. तबला पेटी, तुम्हाला अजून काही इन्स्ट्रुमेंट घ्यायचे असतील तर घेऊ शकता, बासरी, सतार. अच्छा. म्हणजे तुम्हाला त्या इन्स्ट्रुमेंट वरती ते नृत्य करावं लागतं. त्याच्यामध्ये मार्क नाहीत. अच्छा. विशारद डिग्री मिळतच नाही पहिल्या परीक्षेपासून. अगदी. मग आता ह्या ज्या तुमच्या परीक्षा आहेत 7, विशारद होईपर्यंत 7 परीक्षा तुम्हाला द्याव्या लागतात. हो. तर आता पहिल्या परीक्षेपासून तर 7व्या परीक्षेपर्यंत परीक्षांमध्ये काय फरक असतो? भरपूर फरक आहे. पहिली 2 परीक्षा ह्या आहेत किंवा मुलीला त्याची एक आवड लागावी आणि एक बेस पक्का व्हावा. काय होतं, बऱ्याचदा 2-3 परीक्षा मुली देतात, मग काही ना काही कारणाने त्या पुढचं शिकणं बंद करतात. बऱ्याचदा आमच्याकडे प्रारंभिक प्रथमला 100 विद्यार्थी असतात, विशारदपर्यंत 10च पोचतात. असं होतं. मधल्या सगळ्या परीक्षा गाळल्या जातात त्यांच्याकडनं. ते ट्युशन्स आहेत, क्लासेस आहेत मुलींना, अबॅकस हे ते. त्याच्यामुळे पहिल्या 2 परीक्षा अशा असतात किंवा मुलींना ते एक चालना मिळावी आणि शिवाय त्यांचा बेस पक्का व्हावा आणि एक आवड तयार व्हावी नृत्याबद्दल. त्याच्यासाठी पहिल्या 2 असतात, मग याच्या वाईज त्या वाढत जातात. 3री परीक्षा थोडी कठीण होते, नवीन ताल येतात त्याच्यात. 4थ्या परीक्षेत अजून नवीन ताल, नवीन भाव, नवीन सगळं तयार होतं. भजन बोलताना तुम्ही म्हटलं की जसं 100 विद्यार्थी जर पहिल्या परीक्षेला असले तर 7व्या परीक्षेपर्यंत 10च विद्यार्थी राहतात. पण ह्याच्या मागचं कारण ती परीक्षा कठीण होत जाते म्हणून आहे की वैयक्तिक काही अडचणी असं असू शकतं का? काय होतं, 5व्या परीक्षेला एज गॅप येतो. 5वी परीक्षा आली की त्यांना 14 वर्ष पूर्ण पाहिजेच वय. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने 8व्या वर्षी क्लास सुरू केला असेल, तिला हमखास 2 वर्षाचा गॅप येतो पुढे जाऊन. मग तो पण एक कारण बनतं, तिची लिंक तुटते. त्याच्यासाठी म्हणजे ही एक वयाची अट आहे 5व्या परीक्षेसाठी. 14 पूर्ण पाहिजे, कारण मग नंतरचं काय आहे, खूप कठीण आहे थोडंसं. विशारद लेवल म्हटलं ना की त्याच्यातले सगळे जे ताल आहेत किंवा वेगळ्या वेगळ्या नायिका आहेत, गतभाव आहेत, ते सगळे खूप कठीण आहेत, म्हणजे शिकण्याच्या नुसार कठीण पडतात. बोलताना तुम्ही जरा कठीण माझ्यासाठी कठीण शब्द वापरताय, गतभाव वगैरे. तर हा गतभाव वगैरे काय प्रकार आहे? गतभाव म्हणजे एक ऍक्ट असतो, तुम्हाला एक स्टोरी दिल्या जाते, बस त्या स्टोरीवरती तुम्हाला परफॉर्म करायचं असतं. काहीही न बोलता
तुमच्या चेहऱ्याद्वारे, तुमच्या स्टेप्सद्वारे तुम्हाला तो पूर्ण परफॉर्म करायचा असतो आणि ती स्टोरी तुम्हाला मांडायची असते समोर परीक्षकांसमोर. अच्छा. हां. आणि ती स्टोरी म्हणजे तुमची शब्दशः तुमच्या भावनेतनं, तुमच्या मुद्रेतनं त्यांना व्यक्त झाली पाहिजे. कळली पाहिजे. हो. आता माझ्यासारखा जर समोर बसलेला असेल, प्रेक्षक जर हो. समोर बसलेला असेल तर कदाचित त्याला ते कळणारही कळणार नाही, नाही, पण ते बरोबर. हो. परीक्षक आहे त्याला शब्दांचं आणि त्या मुद्रांचं कम्युनिकेशन करता हां, येतं आणि करता येतं. एका मुद्रेचा अर्थ काय आहे त्याच्यानुसारच ते त्याला तेच तो तेवढे perform तज्ज्ञ व्हायला- समोर बसले असतात. समोर हां. बसलेले असतात. नाही, आणि काय होतं गद्भावात तुम्ही द्रौपदी वस्त्रहरण, सीताहरण हे असे विषय आहेत विशारद लेवलला. अगदी अगदी. तर ते समजून घ्यायची पण म्हणजे मुलीची तेवढी हे नसते, काय म्हणतात त्याला, तयारी नसते. तर तिला मलाच पहिले प्रश्न पडतो की द्रौपदी वस्त्रहरण तिला शिकवू कसं. अगदी. मग त्यांचे प्रश्न आताच्या काळातले प्रश्न त्यांचे AI जनरेटेड प्रश्न असतात. मॅडम असं कसं, मग त्यावेळेला ती नाही म्हणाली का, असे पण प्रश्न असतात बऱ्याचदा. अगदी मग मला AI भाषा वापरून त्यांना शिकवायला लागतं की असं होतं, द्रौपदी वस्त्रण का झालं, कसं झालं. हे सगळं त्यांना मग त्याचा इतिहास हा, सांगावा पहिले लागतो. इतिहास पहिले त्यांना क्लिअर करावा लागतो. मग हे खरंच होतं का, असं ते प्रश्न विचारतात. होतं बेटा, करायला लागेल, आपल्याला परीक्षेत परफॉर्म करायचंय. आता कथ्थक नृत्य म्हटलं तर त्याला जवळजवळ तुमच्या म्हणण्याप्रमाणे 200 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. आरामात. आणि आजचं हे तर आजच्या मुलांमध्येही कथ्थक नृत्याविषयीची आवड तुम्हाला बघायला मिळते का? हो, डेफिनेटली मिळते. एखादं चांगलं गाणं बॉलिवूडला आलं कथकवरती डिपेंड, तर आमच्याकडे ऍडमिशन्स वाढतात. अच्छा. असं होतं बऱ्याचदा. मग आता तुम्ही हे जे असे नवखे काही आवड निर्माण असणारे किंवा तर असं पण कोरिओग्राफी करता का? हो, सेमी क्लासिकल शिकवते मी. एकदम हाय बॉलिवूड नाही, मी त्याच्याकडे वळत पण नाही. सेमी क्लासिकल शिकवते. अच्छा. साधे साधे गाणे जे मुलींना आवडतात. असे. आता आपण पारंगत आहात, विशारदपर्यंतचं आपलं शिक्षण झालं आहे. याच्या पुढे काय त्याच्यामध्ये शिक्षण आहे का? आहे ना, ह्याच्यामध्ये तुम्हाला आता मास्टर्स इन परफॉर्मिंग आर्ट्स ही डिग्री आलेली आहे. अच्छा. हा, अमरावती युनिव्हर्सिटीतच आहे. अच्छा. मी तिथे लेक्चरशिप पण केली 2 वर्ष बिफोर प्रेग्नन्सी. तेव्हा आता छान तिथे ती डिग्री सुरू आहे. म्हणजे तुम्ही समजा 12वीपर्यंत दुसरं घेतलं, परफॉर्मिंग बॅचलर इन परफॉर्मिंग आर्ट्स पण आहे, त्यानंतर मास्टर्स इन परफॉर्मिंग आर्ट्स असं घेऊ शकता 11वीपासूनच. पण थोडा कथ्थकचा गंध पाहिजे, गांधर्वाच्या 5 परीक्षा तुमच्या झाल्या पाहिजेत, तर मग तिथे ॲडमिशन मिळते तुम्हाला. अच्छा. म्हणजे विशारद झाल्यानंतर सुद्धा तुम्ही तुमचं शिक्षण करू शकता. त्याच्या पुढेही तुम्ही शिकू शकता. अगदी. आणि नृत्य शिक्षिका म्हणून शाळेमध्ये लागू शकता. आजकाल नृत्य शिक्षिकेला भरपूर आलेलं आहे वेटेज. आणि शिवाय स्वतःचा क्लास सगळ्यात बेस्ट ऑप्शन. स्वतःचा क्लास काढा आणि आरामात काम करा. मला हा बेस्ट ऑप्शन वाटतो, म्हणजे शाळेतही नोकरी करण्यापेक्षा. म्हणजे तुम्ही स्वतःला स्वातंत्र्य देऊन तुमच्या वेळेनुसार ऍडजस्ट करू शकता. आठवड्यात 3 दिवस 1 तास क्लास असतो, कुठेही मॅनेज होऊ शकतो, म्हणजे कसाही होऊ शकतो जर का विचार केला तर. पण तिथपर्यंत पोचता आलं पाहिजे पहिले. अगदी. आता तुम्ही इथे तुमच्या 3 अकॅडमी आहेत. हो. तर अजून तुम्हाला भविष्यात काय करायचं आहे? ऍक्च्युली काय होतं, बऱ्याच मी बघितलं तर बऱ्याच कॉम्पिटिशन्सना मी परीक्षक म्हणून जाते. अच्छा. तिथे मला बघायला मिळतं की जे साधारण शाळेतले विद्यार्थी आहेत त्यांना ना त्यांचा प्रॉपर कोरिओग्राफर असतो, ना त्यांना प्रॉपर कॉस्ट्युम असतो, पण तरी त्यांना परफॉर्म करायचं असतं. तर माझी अशी इच्छा आहे की मी त्यांना शिकवू, म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट, आणि त्यांना पुढे आणू स्टेजवरती. माहितीये, नृत्य हा अगदी म्हणजे 3रा विषय मानला जातो. फर्स्ट आपण अभ्यासालाच महत्त्व देतो कुठल्याही शाळांमध्ये. पण जर का असे काही विद्यार्थी असतील की ज्यांना शिकायची इच्छा आहे, पण आता कोरिओग्राफर नाही, कॉस्ट्युम नाही, प्रॉपर सगळंच असतं ना, कॉम्पिटिशन म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी आल्या, मला त्या विद्यार्थ्यांवर काम करायला खूप आवडेल, त्यांना शिकवायला आवडेल. भविष्यातल्या तुमच्या म्हणजे जे विद्यार्थ्यांना गरज आहे किंवा आवड आहे पण ते काही कारणाअभावी करू शकत नाहीये, तर त्यांनी माझ्याकडे यावं, तुमच्याशी संपर्क साधावा आणि तुमच्याकडनं योग्य ते मार्गदर्शन घ्यावं आणि पुढे जावं या फील्डमध्ये. आवड असेल तर जबरदस्ती नाही. बऱ्याचदा असं होतं की मुलीला करिअर याच्यातच घडव असं जबरदस्ती केलं जाते. आजकाल हे सुरू झालंय ट्रेंड. जरुरी नाही ना. तुम्हाला जर का म्हणजे मुलीचं काय करिअर आहे हे तिचा डिसिजन आहे. ती जर का तुमच्याकडे नृत्य शिकायला आली आहे, तिला तिचं नृत्य शिकवा आणि मोकळं. पण नाही, तू याच्यातच करिअर कर, पुढे याच्यातच सगळं कर, असं जबरदस्ती केलं जातं. पालकांनी जसं विद्यार्थ्यांना किंवा आपल्या पाल्याला त्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये जर त्याला काम करू दिलं तर तो नक्कीच मन लावूनही काम करतो आणि त्याच्यामध्ये तो चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे आजकाल आपण इथनं जे आता तुमच्या मुलाखतीतनं पालकांना काय संदेश
संदेश द्यावा असा वाटेल तुम्हाला? पालकांना हा संदेश, जर का तुम्ही शाळा 8 तास शिकवताय ना, त्यांना ट्युशनच्या भरोश्यावर ठेवू नका. माझं असं म्हणणं, म्हणजे 8 तास शाळा झाली, 4 तास ट्युशन्स असतात, मग बॅडमिंटन आहे, मग ॲबॅकस आहे. जर का तुम्हाला करिक्युलम ॲक्टिव्हिटीज पण द्यायच्या आहेत विद्यार्थ्यांना, तर शाळेवरतीच डिपेंड राहा ना. शाळेत जे एवढं शिकवतात तेवढ्यावर पास होईल आपलं बाळ, त्याच्यात खुश राहा. म्हणजे माझं तरी असं म्हणणं आहे, तुम्ही जास्त ॲक्टिव्हिटीज देऊन त्याच्यावर बर्डन टाकू नका. त्याला जे करायचं ते तू करू नाही शकत. पण मग शाळा झाल्यावरती तुम्ही त्याला बॅडमिंटन लावा, मग हरकत नाही, वेळ असतो त्याच्याकडे भरपूर फावला. पण आजकाल म्हणजे अक्षरशः माझ्याकडे असं होतं, कधी कधी 6 ते 7 संध्याकाळचा क्लास असतो माझा, 7 ते 8. छोट्या छोट्या मुली 2-3 असे झोपून जातात अक्षरशः. म्हणजे दिवसभराचं रुटीन इतकं सुरू झालं आणि मी त्यांना झोपू देते. झोप आली, झोपून घे, हरकत नाही की नृत्य कर. बस त्यांना बसवलं 10 मिनिटासाठी खाली की त्या छान अशा झोपून जातात. कारण सकाळी 6 पासून बिचाऱ्या सुरू असतात. आणि वय किती? वय वर्ष 7, फक्त 6 वर्ष 7 वर्ष. आता मी बघते आहे की तुमचं बेबी पण तुम्ही सोबत आणलं आहे, पण तिचं पण सहकार्य तुम्हाला असेलच ना, तिच्याशिवाय शक्यच नाही. म्हणजे ती तुमच्या सोबत आजही इथे आलेली आहे आणि ती पाहते की माझी आई मुलाखत देते आहे, तिला कळत नाही आहे की माझी आई काय बोलते, पण तिला यायचं आहे. पण ते सुद्धा तिचं शांत राहणं ही पण खूप मोठी तुमच्यासाठीची आहे. तिला दिसते आई काम करते म्हणून आपण बसावं. म्हणजे कॉलेजवाल्या मुली, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली नृत्याकडे नाही एवढं विशेष बघत असं मला वाटतं. त्यांनी पण बघावं. ह्याच्यात पण तुमचं करिअर होऊ शकतं केलं तर. आणि आता याच्यात स्कॉलरशिप पण आलेली आहे नृत्यामध्ये. IRCTC दिल्लीच्या सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप मिळते जर का तुम्ही नृत्य कंटिन्यू केलं. अच्छा, शासनाची पण मदत आहे. मग या माध्यमातून तुम्ही काय सांगाल की काय काय योजना आहेत, काय करू शकता तुम्ही याच्यामध्ये? बघा, एक तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळते, तुम्ही कंटिन्यू 5 वर्ष शिकलत, आणि टेस्ट असते त्याची. ऑल ओव्हर इंडिया विद्यार्थी जातात तिथे टेस्ट द्यायला दिल्लीला. त्याच्यातून तुम्हाला स्कॉलरशिप मिळू शकते. त्यानंतर BPA MPA केलं तर ॲज अ लेक्चरर तुम्ही लागू शकता कॉलेजेसमध्ये. तर भरपूर कॉलेजेस झालेले आहेत, पुणे मुंबई इकडे तिकडे. अकोल्यात पण आता येणार आहे कॉलेज. आणि नृत्य शिक्षिका म्हणून तर तयारच तुम्ही आहात. सगळ्या शाळा तुम्हाला वेलकम करतात. आणि स्वतःचा क्लास सगळ्यात बेस्ट. लास्ट एक ऑप्शन आहे स्वतःचा क्लास करणं. त्याच्यामुळे करिअरच्या हिशोबाने तुम्ही विचार केला, तुमचं सगळं सांभाळून तुम्ही क्लास घेऊ शकता. बऱ्याचदा असं होतं, मुली एवढ्या शिकतात आणि पुढे जाऊन काय लग्न होतं, सगळं बंद, घरात बसा, स्वयंपाक करा, सगळ्यांना जेवू घाला आणि स्वतः जेवा, असं होतं बऱ्याचदा. बघा मैत्रिणींनो, आपलं आवड हे आपल्या मिळकतीचं साधन सुद्धा होऊ शकतं, आपलं करिअर सुद्धा होऊ शकतं जर आपल्या मनात ते असलं तर. आपली आवड ती असली तर तुम्ही त्याला एक व्यवसाय म्हणून त्याच्याकडे बघायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आता मॅडमनी सांगितलं, प्रियंका मॅडमनी, की याच्यामध्ये बरेच असे वाव आहेत की तुम्ही लेक्चरर सुद्धा होऊ शकता तुम्हाला. आणि ज्यांना कुठे काही अडचण असेल तर त्यांना शासन सुद्धा मदत करतं, शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मदत सुद्धा त्यांना मिळू शकते. तर हे इतक्या सगळ्या आपल्याला सुविधा उपलब्ध असताना ज्या कोणी विद्यार्थिनींना याच्यामध्ये करिअर करण्याची आवड निर्माण आहे किंवा करिअर करायचं आहे, त्या नक्कीच हे करू शकतील. डेफिनेटली. मॅडम, अजून मला असा प्रश्न पडतो की नृत्य आणि संगीत हे दोन्ही एकमेकांशी अगदी जुळलेले आहेत. तर मग त्याच्यासोबत सोबत तुम्हाला गाणं सुद्धा आवडतंच. गायन, वादन, नृत्य ह्या तीनही कलांचा संगम म्हणजे संगीत. म्हणजे संगीत काय परिपूर्ण आहे, त्याला नृत्याची आवश्यकता नाही तसं पाहिलं तर. पण नृत्याला संगीताची आवश्यकता आहे आणि वादनाची पण आवश्यकता आहे. मग तुम्हाला गायनाची पण आवड आहे? डेफिनेटली. तुमच्या आवडीचं एखादं गाणं, म्हणजे एखाद्या गाण्याचा मुखडा? अरे बापरे, आमचं कवित असतं कथकमध्ये. चालेल, ते कवित सांगते. त्याच्यावर मी परफॉर्म पण केलंय. आता आम्ही इंस्टाग्रामवर रील वगैरे टाकत राहतो. ह्या सगळ्या माझ्या विद्यार्थिनी मागे लागतात, रोज आपली एक रील जायला पाहिजे. म्हटलं आवश्यक नसतं. झपतालातलंच आहे ते. जमुना के तट पर श्याम चंद्र की मूर्त बजाए, मधुर बांसुरी सुन कर राधा हुई बावरी, संग सखी और गोपी नारी सरिता, ता ता थई थई तत चंद्रा, तत थई तत थई श्यामा जमुना कंचन की पिचकारी, चलावत गौरी नाचत धागे तिट तागे तिट तिट तागे तिट, धाकत 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 धा, ग्वाल बाल गोपाल लाल सब हिंडोले पर झूलत हासत, गेंद उड़ावत खेलत होरी, थई ता 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 ता,
दागितेटे तागितेटे धा, दागितेटे तागितेटे धा, दागितेटे तागितेटे धा. अगदी खूपच सुंदर. म्हणजे संगीत, वादन आणि गायन हां. या तिन्हींचा संगम मी आज मॅडम तुमच्यामध्ये पाहिलाय. मन मोकळ्या अशा गप्पा तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओत येऊन आमच्याशी बोललात. हो. त्यासाठी अगदी मनापासून आभार. पण जे काही मुलांना सुद्धा सहकार्य अपेक्षित आहे हो. ते सुद्धा आपण करणार आहात. नक्की. त्यासाठी हा संदेशही आकाशवाणीच्या माध्यमातून आज जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आपण. अगदी. आणि आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आज आपण वेळातला वेळ काढून आलात त्यासाठी आकाशवाणी परिवारातर्फे अगदी मनापासून आपले धन्यवाद. धन्यवाद.